आपल्या प्रत्येकाचं एक स्ट्रक्चर आहे. ह्या सृष्टीचं एक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर इन द सेन्स की जे काही रॉ मटेरियल आहे त्यानुसार याची निर्मिती झालेली आहे. राईट. आता जर एखादं घर किंवा एखादी वास्तू किंवा एखादं कन्स्ट्रक्शन जर चाललं असेल तर त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत? मेन इन्ग्रेडियंट्स उदाहरणार्थ सर्वप्रथम सिमेंट, म्हणजे कॉन्क्रीट करण्यासाठी सिमेंट, खडी, त्यानंतर स्टील, विटा, हे जे काही हे रॉ मटेरियल आहे. करेक्ट. एखादी इमारत बिल्डिंग जर उभी करायची असेल तर ह्या बेसिक गोष्टी आहेत. याच्याशिवाय ती इमारत उभी राहू शकत नाही. मे बी दॅट कॉन्क्रीट विल बी सम अदर फॉर्म. काही रेडिली अवेलेबल कॉन्क्रीट आहेत, कॉन्क्रीटच्या वॉल आहेत, परंतु इट इज मेड अप ऑफ सिमेंट. सिमेंट हे त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट आहे. राईट. किंवा तत्सम ज्या काही गोष्टी आहेत ज्या आवश्यक आहेत त्या सर्व निर्माण करण्यासाठी, ती निर्मिती साकार करण्यासाठी काहीतरी रॉ मटेरियल हवं. राईट. कच्चा माल पाहिजे ना, इनपुट पाहिजे ना. जर आउटकम तुम्हाला हवं असेल, आउटपुट पाहिजे असेल, निश्चित इच्छित जे डिझायर्ड आहे ते आउटकम जर प्राप्त करायचं असेल तर आधी तुम्हाला काहीतरी इनपुट त्यामध्ये टाकावं लागेल. राईट. दिस इज वॉट द लॉ, दिस इज वॉट द रूल ऑफ दिस नेचर किंवा युनिवर्स. प्रकृतीचे हे काही सटीक नियम आहेत. त्या नियमानुसार या गोष्टी कार्य करतात. बरोबर. आता ज्या काही थॉट्स किंवा जे काही पुटअप करत आहोत आपण, थॉट्स हा एक इन्ग्रेडियंट आहे. करेक्ट. इन्ग्रेडियंट आहे थॉट. थॉट आपल्या स्वतःमध्ये अशी काही एंटिटी नाही आहे, परंतु तो एक इन्ग्रेडियंट म्हणजे या प्रोसेसचा एक पार्ट आहे. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ एनर्जी. दिस इज व्हॉट द सिम्बॉल ऑफ एनर्जी. हा ऊर्जा शक्तीचा सिम्बॉल आहे. माझ्या बरोबर करा. दिस इज व्हॉट द एनर्जी. एनर्जी, ऊर्जा शक्ती, हा एनर्जीचा एक सिम्बॉल आहे. एनर्जी, एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. हा, असं करा. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तरंग. एनर्जी व्हायब्रेट ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. ज्या फ्रिक्वेन्सीला आज एनर्जी व्हायब्रेट करत आहे त्यानुसार मी तुमच्या समोर आज साकार स्वरूपात आहे. राईट. म्हणजे आज जे हे मनुष्य शरीर तुम्ही पाहत आहात, हे मनुष्य शरीर ऊर्जा शक्तीचा एक सोर्स आहे. ऊर्जा शक्तीचंच एक रूप आहे. आणि ती ऊर्जा शक्ती एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट होत आहे. आणि महत्वाचं काय आहे यामध्ये, की ती फ्रिक्वेन्सी तुम्ही ह्या डोळ्यांनी कॅच करू शकता. राईट. अशा कितीतरी वस्तू आपल्या वातावरणात, आपल्या अवतीभोवती आहेत, जे आपल्या दृष्टीच्या पलीकडे आहे. आपण ते नाही कॅच करू शकत. आपल्याकडे ते रिसिव्हर नाही आहेत किंवा ते सिग्नल जे इमिट करत आहेत ते समोरचे वस्तू म्हणा किंवा काही कीटक म्हणा, काही म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यानंतर मग आपल्याला ते रिअलायझेशन होतं की याच्यामध्ये पर्टिक्युलर काही गोष्टी घडतायत. लक्षात येते तुम्हाला? दिस इज व्हॉट हॅपन. आपल्याकडे ती क्षमता नाहीये. अदरवाईज मला सांगा, आपल्याला मोबाईल ह्या इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता का आहे? जर एखादा व्यक्ती आपल्याला कॉल करतोय तर आपण डायरेक्ट उत्तर का नाही देऊ शकत? फक्त हात असा केला आणि म्हणाला, हा हॅलो बोला. परंतु माझ्याकडे आता ती क्षमता नाहीये. मी ते कॉल रिसीव्ह करू शकत नाही. राईट. रिसिव्हर आणि ट्रान्समीटर ह्या दोन गोष्टी आहेत. ब्रह्मांड हे युनिवर्स, हे मिल्की वेव, ज्यामध्ये आज आत्ता आपण आहोत, यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. यामध्ये ऊर्जा तरंग आहेत आत्ता सुद्धा. आणि काही ठिकाणी तर असं पण आहे की पशु आणि पक्षी हे ते सेन्स, भूकंप ज्यावेळेस येतो ना, सर्वात आधी त्या भागातील जे डॉग्स आहेत, जे कुत्रे, कुत्रा हा जो प्राणी आहे याला ते सेन्स सगळ्यात जास्त होतं आधी. त्याच्याकडे त्या सेन्सेशन आहेत. मनुष्यापेक्षा जास्त ऐकण्याची आणि वास घेण्याची घ्राणेंद्रिय त्याचे सर्वात स्ट्रॉंग आहेत. राईट. कोण?
एक म्हणजे डॉग, एक पशु, त्याची क्षमता जास्त आहे. कळालं? आणि त्याला ते रिअलायझेशन होतं, पण मनुष्याला नाही कळत ते. मनुष्याला हे कळण्यासाठी यंत्राचा वापर करावा लागतो. आणि त्यावेळेस कळतं की ह्या भागात भूकंप होण्याची शक्यता आहे आणि एवढा हर्ट्स भूकंप झालेला आहे. अर्थक्वेक ज्याला म्हणतात. हे मनुष्याला कळत नाही, पण पशु पक्ष्यांना आधी कळतं. ज्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडणार आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना त्यांचे इनर सेन्स किंवा इंट्युशन म्हणतात, ते त्यांना रिअलायझेशन म्हणतात. राईट? ओके. आता याचा अर्थ काय होतो की जे इन्ग्रेडियंट आपल्याला दिलेले आहेत, इन्ग्रेडियंट इन द सेन्स, एखादी वस्तू जर साकार करायची असेल, इमारत साकार करायची, तर त्यासाठी ह्या गोष्टी पाहिजेत ना, बेसिक आहेत. काय पाहिजे? सिमेंट पाहिजे, त्यानंतर खडी पाहिजे, वाळू पाहिजे, क्रशंट पाहिजे, स्टील पाहिजे आणि विटा पाहिजे. राईट? त्यावेळेस ती बिल्डिंग आणि सगळ्यात आधी फाउंडेशन स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, ज्यावरती इमारत उभी करायची आहे. या बिल्डिंगला, हे जे काही तुम्ही कन्स्ट्रक्ट केलंय, मग याला तुम्ही वेगवेगळी नावं देऊ शकता. काय नावं देऊ शकता? तुम्ही याला मॅरेज हॉल म्हणू शकता. लग्न समारंभासाठी हा हॉल, हे सदन जे तुम्ही बांधलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. राईट? किंवा बर्थडे पार्टी करू शकता, किंवा कॉन्फरन्स हॉल करू शकता, ज्यामध्ये मीटिंग, ट्रेनिंग सेशन अशा गोष्टी घेऊ शकता. राईट? याचे वेगवेगळे उपयोग आहेत, परंतु इन्ग्रेडियंट तर तेच आहेत ना. 4 किंवा 5 जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत, नाव आपण देऊ शकतो. राईट? तुम्ही याचा उपयोग कशा माध्यमातून करत आहात, आणि जे तुम्ही नाव द्याल त्यानुसार त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा ती इमेज आपल्या अंतर्मनामध्ये निर्माण होते. सगळ्यांना लक्षात येतंय? येस. म्हणून हे इन्ग्रेडियंट शोधणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एक निर्मिती करायची आहे. काय निर्मिती करायची आहे? जे काही तुमचे गोल्स आहेत, जे काही तुमचे ध्येय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला निर्माण करायच्या आहेत ना. मग आता त्यासाठी इन्ग्रेडियंट काय आहेत, मग याचा पहिलं विचार करावा लागेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन इज इक्वल टू लॉ ऑफ असोसिएशन. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अर्थ असा नाहीये की घरामध्ये बसलोय खुर्चीवर आणि फक्त म्हणलो आय अट्रॅक्ट मनी, आय अट्रॅक्ट मनी, आय अट्रॅक्ट मनी, आणि पैसा यायला लागला, असं नाही होत. किंवा कुठून तरी 1 करोड रुपयाची बॅग आपल्या समोर पडली, असं नाही होत. कळालं? तर यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला प्रिपरेशन करावं लागेल. यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. तुम्हाला ते नाही मिळत जे तुम्हाला हवं आहे. हा, हे डोक्यातून काढून टाका. राईट? बऱ्याच वेळेमध्ये बरेच व्यक्ती म्हणतात की मी ते आकर्षित केलं जे मला पाहिजे होतं. बरोबर आहे, परंतु हे 1 लाखात एक कुणीतरी व्यक्ती असेल की ज्याला कुठून तरी सडनली काही गोष्टी मिळाल्या. बरोबर? परंतु पहिली कंडिशन ही आहे की तुम्ही त्यासाठी पात्र आहात का? कळालं? तुम्ही पात्र आहात का? आणि दिस इज व्हॉट द रिइम्प्रिंटिंग ऑफ आवर सबकॉन्शियस माइंड. अंतर्मनाचं हे रिइम्प्रिंटिंग आहे. याला रिवायर करावं लागेल. रिवायर, रिवायर. लक्षात येते तुम्हाला? रिवायर, रिवायरिंग करावी लागेल. तुम्ही त्यासाठी पात्र आहात का? पात्रता फार महत्वाची आहे. यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. यू डोंट गेट व्हॉट यू डिझर्व, यू गेट व्हॉट यू, यू डोंट गेट व्हॉट यू डिझायर. डिझायरचा अर्थ काय होतो? इच्छा. आणि डिझर्वचा अर्थ काय होतो? की त्यासाठी तुम्ही पात्र आहात. मग दररोज सकाळी पहाटे उठल्यानंतर एक गोष्ट पुन्हा पुन्हा स्वतःला व्हॅलिडेट करावी लागेल किंवा विचारावी लागेल की आज मी माझी पात्रता, कपॅसिटी, क्षमता वाढवण्यासाठी काय करणार आहे. लक्षात आलं? लक्षात ठेवा, पैसा, मनी, आरोग्य किंवा रिलेशन किंवा तुमचं करिअर, हे बाय प्रोडक्ट आहे. बाय प्रोडक्ट. ज्या व्यक्तीला जिथं पोहोचायचं आहे तो तिथे पोहोचतोच.
त्याच्या क्षमतेनुसार. स्वामी श्री रामदेवजी महाराज कधीपासून योगा शिकवत आहेत माहिती आहे तुम्हाला? आणि ते स्वतः त्यांनी त्याच्या बायोग्राफीमध्ये ह्या गोष्टी सांगितल्या आहेत की माझ्याकडे फक्त एक सायकल होती, सायकल, आणि ज्याच्यावर मी 200 रुपये उधार घेतले होते आणि त्याच्यातून पहिल्यांदा काही औषधी बनवल्या होत्या आणि त्या औषधी घेऊन मी गावोगावी जाऊन डिस्ट्रीब्यूट करत होतो किंवा देत होतो गरजू व्यक्तींना. छोटे छोटे कॅम्प लावून त्यामध्ये लोक यायचे आणि औषधं घ्यायचे किंवा विचारायचे. तिथून त्यांनी जी सुरुवात केली आहे, आणि ही गोष्ट फार महत्वाची, ज्याला जिथे पोहोचायचंय ना तो तिथे पोहोचणार. आज ते 30,000 करोडचा टर्नओव्हर असणारी फार मोठी कंपनी पतंजली पर्यंत पोहोचलेत. कळालं? ज्याला जिथे पोहोचायचं आहे, परंतु त्यासाठी सगळ्यात आधी काय आहे? कंडिशन, ऍक्शन फ्रिक्वेन्सी. तुम्ही कृती काय करत आहात? तुम्ही वाचन काय करत आहात? व्यायाम काय करत आहात? शरीराला बलदंड, स्नायू तुमचे शक्तिशाली करण्यासाठी काय करत आहात? अंतर्मनातील हे मानसिक, म्हणजे ज्याला म्हणतात मानसिक किंवा माइंड, मेंटल स्ट्रेंथ प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय शिकत आहात? काय ट्रेनिंग प्राप्त करत आहात? काय वाचन करत आहात? अध्ययन किती करत आहात? स्वाध्याय किती करत आहात? राईट? आणि जर तुम्हाला आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ करायची तर तुम्ही त्यासाठी तपस्या काय करत आहात, म्हणजे दररोज काय कृती करत आहात. असं समजू नका की एकदाच एखादं महान कार्य करून तुम्ही महान बनाल. नाही, दररोजच्या तुमच्या ज्या कृती आहे, तुमचं जे आचरण आहे, यामध्ये तुम्ही जे अंगीकारत आहात, हे जे तुम्ही करताय ना दररोज, याच्याने ठरेल तुमच्या जीवनाची गुणवत्ता. कळालं? आणि बऱ्याच वेळा आता एक उदाहरण देतो साधं. जे मुलं मुली 18+, 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या अंतर्मनात ज्या काही भावना किंवा फिलिंग निर्माण होतात, यानुसार जर तुम्ही कधी विचार केला असेल तर त्यावेळेस जे हार्मोन्स आहेत, लिटरली हे हार्मोन्स फक्त एकाच गोष्टीवर फोकस करायला लावतात. कशावर माहितीये? फक्त गुणांवर. गुण, क्वालिटीज, स्किल नाही म्हणतायत, परंतु गुणच, क्वालिटीज फक्त. मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आणि त्यावेळेस काही व्यक्ती काय म्हणतात, याला त्याचे दुर्गुण दिसत नाही, हिला त्याचे दुर्गुण दिसत नाही, त्याला तिचे दुर्गुण दिसत नाही. का? प्रेम आंधळं असतं. पण हे खोटं आहे. कळालं? दिस इज नॉट ट्रू. दिस इज जस्ट दॅट हार्मोन्स आणि ते इमोशन आहेत. परंतु खरोखर म्हणजे जिथे व्यक्तींना ह्या गोष्टी रिअलाइज होत नाहीत ना, त्यावेळेस ते चुका करतात आणि नंतर पात्रतेनुसार मग रिअलाइज होतं, अरे, तुझा स्वभाव असा आहे, मला माहीतच नव्हतं. तू हे पण करतोस, मला माहिती नव्हतं. आणि ज्या गोष्टीसाठी डिस्पिरेट होऊन, म्हणजे त्या सगळं जगाशी युद्ध करून सगळ्यांच्या विरोधात जाऊन विवाह केला होता, आज त्यांच्याच मध्ये इतके अंतर्गत कलह होत आहेत, वाद होत आहेत, की ते म्हणतात आता मला एकत्र राहणं शक्य नाही. आजची ही रियालिटी आहे, सत्य परिस्थिती. राईट? आणि हे का आहे? कारण त्या बेसिक इन्ग्रेडियंट्स त्याच्यावर काम केलं नाही. आणि काही गोष्टी ह्या फक्त ज्याला म्हणतात ना बाहेरच्या, एक अभंग आहे हा, म्हणजे ऊस डोंगा पर रस नाही डोंगा, काय भुललासी बरलिया रंगा. ऊसाच्या आकारावरून तुम्ही त्याचा रसाची लॉजिक किंवा तुलना नाही करू शकत. राईट? आतमधला जो रस आहे तो तो प्युअर आहे. राईट? परंतु बाहेरच्या आकारावरून हे नाही गोष्टी ठरत. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड की इन्ग्रेडियंट्स किंवा ज्या काही गोष्टी आहेत बेसिक, याच्यावरून तो व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी, परीक्षण करतात. आणि यामध्ये सजग राहणं आवश्यक आहे.
लक्षात येतंय प्रत्येकाला? दिस इज व्हॉट व्हॉट कॉल्ड कॅरेक्टर. चारित्र्य ही काही एक विशिष्ट गुण नाहीये, ही सगळ्या गुणांची गोळाबेरीज आहे. एका विशिष्ट बिहेवियरमुळे आपण असं म्हणू शकत नाही हा चारित्र्य संपन्न व्यक्ती आहे. नाही, सगळ्या क्षेत्रात त्याचं दैनंदिन दिनचर्या किंवा त्याने आजपर्यंत जे केलेली ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे, त्याची अंतर्मनातील, ज्याला नियत म्हणतात किंवा दृष्टी म्हणतात, या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे चारित्र्य. आणि निष्कलंक चारित्र्य सर्वश्रेष्ठ आहे. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला जी प्रॅक्टिस करायची आहे ना, ते चारित्र्य संपन्न होण्यासाठी करायचं आहे. स्वामी विवेकानंद यांनी एक वाक्य अगदी स्पष्ट सांगितलंय, खऱ्या शिक्षणाचा अर्थ काय आहे. तुम्ही कशाला म्हणता शिक्षण? तुम्ही कशाला म्हणता वेल एज्युकेटेड? डिग्री, एमटेक, बीटेक, एमटेक किंवा अजून फार मोठी पीएचडी प्राप्त केली म्हणजे हा शिक्षित आहे का? हा, त्याने पुस्तकं मात्र वाचलेली आहे किंवा सर्टिफिकेट डिग्री मात्र प्राप्त झालेली आहे, कागद तो प्राप्त झालेला आहे, परंतु खरोखर मनुष्य आहे का? राईट. काही व्यक्ती शिक्षित असतात पण अज्ञानी असतात. काही व्यक्ती अशिक्षित असतात पण ज्ञानी असतात. कळालं? त्यांच्याकडे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टींचं विजडम प्राप्त होतं. चारित्र्य संपन्न. आज सगळ्या शिक्षणाचा उद्देश स्वामी विवेकानंदांच्या वाक्यात त्या काळी त्यांनी हे सांगितलं होतं, खरं शिक्षण म्हणजे काय? ज्याच्याने चारित्र्य संपन्न स्त्री आणि पुरुष निर्माण होतील, मुलं मुली निर्माण होतील, त्याला शिक्षण म्हणतात. बाकीचा फक्त माहितीचा साठा आहे आणि तो पण थोड्या दिवसांसाठी लोक वापरतात, ते विद्यार्थी वापरतात. जे विद्यार्थी असा माहितीचा साठा घोकमपट्टी करून कॉलेज कॉलेज पास आउट करून कामाला जातात ना, तिथे त्यांना रिअलाइज होतं की याचा ह्या जगताशी काही संबंध नाही. तिथे जे लागतं ते वेगळं आहे. बेसिक हे आहे, परंतु तिथे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते वेगळं आहे. एखाद्या व्यक्तीला अतिउच्च पदावर ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये कामाला घेतलं. त्याचं स्किल काय आहे? ते कार्य संपन्न करून घेणं. बरोबर. मग त्यात काय आला? लोकव्यवहार आला, मानवी स्नेहसंबंध आले, कम्युनिकेशन स्किल आलं, राईट, लिडरशिप क्वालिटी आली. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्या पदावर त्या व्यक्तीला आरूढ केलं. आणि धिस दिस इज व्हॉट द डिझर्व कपॅसिटी. कपॅसिटी, क्षमता, एलिजिबिलिटी यालाच म्हणतात की ती पात्रता आहे का? हा. जर ती पात्रता असेल तर ते पद प्राप्त होईल, आणि जर नसेल आणि तो व्यक्ती, वरिष्ठ व्यक्ती जाऊन मॅनेजमेंट कडे जाऊन म्हणजे हे पुटअप करत असेल, कंप्लेंट, तक्रार, पहा तो व्यक्ती ऐकत नाही, पहा ते माझं सांगितलेलं फॉलो करत नाही, मग मॅनेजमेंट काय म्हणेल? दिस इज व्हॉट युअर जॉब. याच्यासाठीच तर तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे. लक्षात आलं? याचा पुस्तकी ज्ञानाशी काही संबंध नाही. शाळा कॉलेजमध्ये हे नाही शिकवलं जात. ज्या गोष्टी आज आपण इथे डिस्कस करत आहोत, ह्या गोष्टी शाळा कॉलेजमध्ये नाही शिकवलं जात. जे शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जातं ते 12%. विथ काही एक्सपेरिमेंट हे प्रूव्ह झाले की ते 12% ज्ञान आहे. 88% ज्ञान हे व्यवहार कौशल्यातून येणं आवश्यक आहे. एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. रिलायन्स इंडस्ट्री, रिलायन्स इंडस्ट्री म्हणजे अंबानी कुटुंबियांची रिलायन्स इंडस्ट्री कशी साकार झाली याच्यावर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. कळालं? आणि बऱ्याच लोकांनी ती पुस्तकं वाचलेली पण आहेत. राईट. हाऊ दे मेड रिलायन्स हे माहिती आहे सगळ्यांना. मग फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या आता. दुसरी रिलायन्स कोणी पाहिली आहे का? दुसरी रिलायन्स निर्माण झाली का? नाही झाली. का? कारण तो माहितीचा भंडार साठा आहे, परंतु ऍक्च्युअल जी एनर्जी पाहिजे ते साकार करण्यासाठी जी इंडस्ट्री, आणि त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, कितीतरी लोकांना रोजगार मिळालेला आहे. उद्योग विश्वामध्ये नवीन क्रांती झालेली आहे. कळालं? आणि
आज जो इंटरनेट आपण वापरत आहोत हा सुद्धा कदाचित स्वर्गीय श्री धीरूभाई अंबानी जी यांचं स्वप्न होतं. यांचे त्यांचं एक वाक्य काय होतं? बडा सोचो, फटाफट सोचो, बडे सपने देखो. मोठी स्वप्न पहा आणि त्याच्यावर कार्य करा पटापट, फास्ट. डिले नका करू. लक्षात आलं? आणि हे पॉसिबल आहे. जेवढं मोठं तुमचं गोल ध्येय असेल, लक्ष असेल, ध्येय, लक्ष म्हणजे काय? ध्येय, गोल. जितकं मोठं तुमचं गोल आहे तेवढी ऊर्जा शक्ती परमेश्वर तुम्हाला देईल. म्हणजे हे ब्रह्मांड आणि युनिव्हर्स तेवढी क्षमता. गोष्ट सांगू तुम्हाला खरी, तुमच्यापैकी किती व्यक्ती असं स्वप्न लिहिलेलं आहे ज्याला म्हणतात ना रिटर्न गोल, की मला एक दिवस मुख्यमंत्री बनायचं आहे? नाही लिहू शकत. कारण ते तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये पण प्रोग्रामिंग नाहीये. फार क्वचित व्यक्ती आहेत की ज्यांची ही दृढ इच्छा किंवा डिझायर आहे आणि त्यांना ते प्राप्त करायचंय. कळालं? काही व्यक्ती सेवा करत करत त्या पदापर्यंत पोहोचतात. काही व्यक्ती पहिल्यापासून प्लॅनिंग केलेलं असेल त्यांनी, म्हणजे त्यावर ते कार्य करत आहेत. पण एका कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं, तो म्हणेल नाही बनायचं मला सीएम. त्याला जरी म्हटलं नाही नाही बना, चांगलं पद आहे, तो म्हणेल नको. कारण आतून त्याला विरोध होईल, इंटरनल रेजिस्टन्स होतो. कळालं? हे इन्ग्रेडियंट्स आहेत. राईट? इमारतीचे इन्ग्रेडियंट्स आपण पाहिले, आपले स्वतःचे इन्ग्रेडियंट्स काय आहेत मग? आणि ही सत्य परिस्थिती आहे. बाहेरून विरोध कमी होतो, अंतर्गत विरोध जास्त होतो. एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल ना, मग तो बिझनेस असेल, व्यापार असेल, किंवा नोकरीमध्ये पदोन्नती असेल, बढोतरी असेल, किंवा काही नवीन वस्तू साकार करायची असेल, रिअल इस्टेट असेल, जागा घ्यायची असेल. मी बऱ्याच व्यक्तींना ज्या वेळेस पाहतो ना, ते स्वतःचं घर साकार करायचं आहे त्यांना, आणि त्यांना जर विचारलं ती जागा आहे, ही जागा परचेस कराल का, तर ते पहिला प्रश्न विचारतात, अहो जागा घेतल्यानंतर ती बांधणार कोण? बांधकाम कोण करणार? कन्स्ट्रक्शन कोण करणार? आणि ती सिक्युअर कोण आहे? तिचं रक्षण कोण करणार? नको. त्याच्यापेक्षा एखाद्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला बरा. का? कारण तिथं आणि ते पण बँक लोन देणार आहे. फक्त काय करायचंय? साईन करायचे, डॉक्युमेंट सबमिट करायचे. राईट? ही सुद्धा आवश्यकता आहे. ज्या व्यक्तीची जी आवश्यकता आहे त्यापर्यंत तो पोहोचतो. आणि काही व्यक्तींनी जागा घेतली जरी, तरी त्यांच्या पुढे हे समस्या राहते की हे कन्स्ट्रक्ट कोण करणार. त्यांना सांगितलं तुम्ही स्वतः, नाही आम्ही नाही करू शकत, एखादा कॉन्ट्रॅक्टर पाहू आणि त्याला हे सगळं स्वाधीन करू. आर यू गेटिंग इट? म्हणजे जो स्ट्रगल आहे, संघर्ष आहे, किंवा या गोष्टीला त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, ते इन्ग्रेडियंट आहेत बेसिक. राईट? परंतु जो व्यक्ती, आणि असे कितीतरी व्यक्ती आहेत, जे व्यक्ती स्वतः कन्स्ट्रक्शन करतात, परंतु ते करत असताना त्यांच्या आतमध्ये काय येतं माहितीये? फिलिंग येतं, आणि त्यांचा एक्सपिरियन्स रेज होतो. एकदा ते कार्य पार झालं की मग त्यांना कॉन्फिडन्स येतो की आता हे मी दुसऱ्यांदा पण करू शकतो, तिसऱ्यांदा पण करू शकतो. पाऊल उचलावं लागेल प्रथम. कळालं? ज्ञानाचा भंडार फक्त आयटी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे असून उपयोग नाही. मी आता जे काही कॉन्टेंट सांगतोय किंवा ज्या काही गोष्टी शेअरिंग करतोय, हे युट्यूबवर पण अवेलेबल आहे. भरपूर कॉन्टेंट आहेत, भरपूर कॉन्टेंट. माहितीचा साठा भरपूर आहे. मी चार्ज कशासाठी करतो माहितीये? आय एम अ पेड ट्रेनर. मी जर काही चार्जेस घेत असेल तर ते कशाचे आहेत माहितीये? आउटकमचे आहेत, आउटपुट. तुम्हाला तुमचं लाईफ कोचिंग जे काय आहे त्यामध्ये ह्या 4 इन्ग्रेडियंट्सवर डेप्थ मध्ये मी काम करतो. मी म्हणजे आपण, ज्या व्यक्तीला हे कार्य करायचं आहे किंवा त्याचं जे प्लॅनिंग आहे, त्याच्या फिलिंग काय आहेत, त्याचे थॉट्स काय आहेत, त्याच्या बिलीफ काय आहेत, आणि त्यानुसार त्याची ऍक्शन काय असायला हवी, हे जर त्याने साकार केलं, फॉलो केलं, प्रॅक्टिस केली, 3 महिन्यात, विदिन 3 मंथ्स,
तो व्यक्ती ऊर्जा शक्तीचा एक नवीन पुंज असेल, म्हणजे सोर्स असेल, स्त्रोत असेल. लक्षात आलं? ऑलवेज यू हॅव टू बी गेट पेड फॉर युअर रिझल्ट. 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 रोजंदारीवर काम करणारे व्यक्ती फक्त रोजंदारीवर काम करतात. म्हणजे एक तर ते आवरली बेसिस असेल किंवा वेजेस असतील, म्हणजे मंथली सॅलरी. परंतु काही व्यक्ती बिझनेस किंवा उद्योग, व्यवसाय याचा पहिला उद्देशच हा आहे की व्हॅल्यू काय ऍड करताय. व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय? की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल काय घडतंय. लक्षात येतंय तुम्हाला? कुणीही तुम्हाला तुमचं शिक्षण विचारणार नाही. जर तुमचा एखादा व्यवसाय असेल, इवन मोची ज्याला म्हणतात, कामगार, राईट, कॉबलर. आज हे जे व्यक्ती आहेत यांचा व्यवसाय काय आहे? वाहन किंवा जे शूज आहेत किंवा जे पण अ, वस्तू आहेत यांचा एकदा स्टिचिंग करणं, शिवणं किंवा पॉलिश करणं किंवा अजून काय, राईट. ही सर्व्हिसेस आहे. यांना किती लोकांनी जाऊन विचारलं की तुम्ही किती शिकलेला आहात? नाही विचारलं कोणी, आणि विचारणार पण नाही, आणि विचारू पण नाही. का विचारावं? त्याची सर्व्हिस जी आहे, ही सर्व्हिस त्यांनी प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. सर्व्हिस. ते सर्व्हिस देत आहे तुम्हाला, ते सर्व्हिसने तुम्ही सॅटिस्फाईड आहात, तुमचं काम झालं, तुम्हाला जे डिझायर्ड पाहिजे होतं ते मिळालं. येस, दिस इज व्हॉट आउटकम. हाच आउटकम आहे, राईट. हा आउटकम जर प्राप्त होत असेल, एखादा व्यक्ती भाजी विकतोय, त्या भाजी विकणाऱ्याला किती वेळा तुम्ही विचारलं की अरे तू खरंच MBA केलंयस का? तुला माहितीये का बिझनेस कसा करायचा असतो ते? नाही. तुम्ही काय मग, त्या माता भगिनी पण असते, राईट. कितीतरी वयोवृद्ध स्त्रिया पण असतात, आजी पण असतात, आजोबा पण असतात, आणि ते दररोज त्यांचं अर्निंग सोर्स पण करतात. 400-500 रुपये त्यांना मिळतात सुद्धा. त्यांची जी मेहनत आहे, त्यांचं जे स्किल आहे, त्याच्यात त्यांनी स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. लक्षात येते तुम्हाला? फक्त काम करू नका. ते काम करताना त्यामध्ये, त्या स्किल मध्ये एक्सपर्ट बना. एक्सपर्ट, राईट. आणि दिस इज व्हॉट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, यू हॅव टू गेट पेड फॉर रिझल्ट. लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा अर्थ असा कधीच नाही. आणि कोणी जर समजत असेल की मी फक्त काही गोष्टी अफर्मेशन बोलत राहिलो तर मला रिझल्ट प्राप्त होतील, नाही, तसं नाही. त्याच्याबरोबर तुम्हाला कृती पण करावी लागेल. देर इज नो अट्रॅक्शन विदाउट ऍक्शन. कृती केल्याशिवाय ते रिझल्ट मिळत नाही. गती मात्र प्राप्त होते. गती. गती प्राप्त होते. स्पीड येतो. जे 10च्या स्पीडने चालला होता, ते 100च्या स्पीडने जायला लागाल जर अफर्मेशन असतील तर, राईट. अफर्मेशन कसे बनवावेत याच्यावर एक आपण सेशन घेऊया उद्या किंवा परवा. त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगली क्लॅरिटी प्राप्त होईल की काय गोष्टी केल्याने माझे गोल्स लवकर अचीव होते. अफर्मेशन कसे असावेत. काही व्यक्ती अफर्मेशन पण चुकीचे करतात. कळालं? उदाहरणार्थ एक सिंपल एक्झाम्पल देतो. मला डायबिटीस बरा करायचा आहे. अरे वा, किती चांगलं अफर्मेशन आहे. मला सांधेदुखी बरी करायची आहे. मला माझा कॅन्सर हील करायचा आहे. मला माझी गरिबी दूर करायची आहे. बरोबर. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन नाहीत. हे जितक्या वेळा बोलाल तितक्या वेळा तुम्ही स्वतःची एक ओळख निर्माण कराल, आयडेंटिटी. आणि जी तुमची आयडेंटिटी विकसित केली आहे, ते तुमचे व्हॅल्यू होतील. जे तुमची व्हॅल्यू होतील ती तुमची बिलीफ होईल. जी तुमची बिलीफ होईल ते तुमचे बिहेवियर होतील. जे बिहेवियर असेल ते एन्व्हायरमेंट होईल, राईट. व्हॅल्यू एकदा डिसाईड झाली तर त्या लोकांच्या कॅपॅसिटी, कॅपॅबिलिटी वाढायला सुरुवात होतात त्या पर्टिक्युलर ठिकाणी. लक्षात येते तुम्हाला? स्वतःला ओळख काय देताय तुम्ही? मला डायबिटीस बरा करायचा आहे. अरे पण डायबिटीस हा घेऊन का आलात तुम्ही? निर्माण कुणी केला? पहिलं होता का? परमेश्वराने ज्यावेळेस तुम्हाला इथे पाठवलं त्यावेळेस होता का? नाही. मग तुम्ही निर्माण करता झालात ना.
यू आर द क्रिएटर ऑफ दॅट डायबिटीज. तुम्ही डायबिटीस निर्माण केला ना, बरोबर. मग आता त्या डायबिटीसला जतन का करताय, संवर्धन का करताय, संगोपन का करताय त्याचं, तो शब्द काढून टाका डिक्शनरी मधून आणि फक्त एवढं सांगा ना, आय एम हेल्दी, मी आरोग्यपूर्ण आहे. लक्षात येतंय सगळ्यांना? फार महत्वाचं आहे. आणि ह्या बेसिक गोष्टी शाळा कॉलेज या ठिकाणी जे काही आता मी इथे बोलतोय ना, हे तिथे शिकवायला पाहिजे. याची खूप खूप आवश्यकता आहे. 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6वी 7वी 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे ज्ञान जर प्राप्त झालं तर त्यांना ते रिअलाइज होईल की मी काहीही साकार करू शकतो. शब्द कुठले वापरायचे, शब्द फार महत्वाचे आहेत. जीभ 6 इंचाची आहे, परंतु 6 फुटाच्या व्यक्तीला नष्ट करण्याचं सामर्थ्य, म्हणजे आतून अंतरंगातून त्याला धाराशायी करण्याचं सामर्थ्य या जिभेत आहे. शब्द, त्याला शब्द म्हणतात. शब्द फार जपून वापरायला पाहिजे. कळालं? काही व्यक्ती म्हणतात ना, फक्त असं सकारात्मक बोलून काय होईल. अशा व्यक्तीला जर कोणी शिवी दिली, अपशब्द, अपमान केला, तर त्याला म्हणायचं दुःखी होऊ नका. हे शब्दच आहेत फक्त. शब्दांचा कशाला एवढा विचार करता. शब्द मॅटर करतात. अपमान, कोणी फक्त उद्धटपणे 2 शब्द जरी बोललं 4 लोकांसमोर, तरी सुद्धा टच होतं, हार्ट फिलिंग होतात, राईट. शब्द काम करतात. आणि हे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत. आता बेसिक इन्ग्रेडियंट्स काय आहेत? 4: फिलिंग, थॉट्स, बिलीफ आणि ऍक्शन. कळालं? याला समजून घेणं आवश्यक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं माहितीये? जेवढी जास्त तुम्ही व्हॅल्यू ऍड कराल, तितकं रिटर्न मध्ये तुम्हाला परत मिळेल. व्हॅल्यू परत मिळेल. व्हॅल्यू द्या, व्हॅल्यू मिळवा. आज दिवसभरात जे पण काही काम करणार आहात, घरात असेल किंवा बाहेर ऑफिसमध्ये असेल किंवा बाहेर तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, फक्त एवढंच स्वतःला प्रश्न विचारा की हा जो व्यक्ती समोरचा माझ्याकडे आलेला आहे, कदाचित घरातील कुटुंबातील काही सदस्य असतील, मुलगा असेल, मुलगी असेल, भाची असेल, मिस्टर मिसेस, नवरा बायको, आजी आजोबा, सासू सासरे, जे पण कोणी असतील, फक्त प्रश्न काय विचारायचा आहे स्वतःला, की हा जो व्यक्ती दिसतोय ना मला समोर, याच्या जीवनात मी काय व्हॅल्यू ऍड करू. व्हॅल्यूचा अर्थ समजतो तुम्हाला? म्हणजे त्याला मी काय देऊ, काय असं देऊ की तो आनंदी होईल. कळालं? हा प्रश्न स्वतःला विचारायचा. फक्त विचारा तर खरं, फक्त विचारा. विचारून तर बघा. ते पण त्याला नाही, स्वतःला, अंतर्मनाला, मनातल्या मनात विचारा की या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी मी काय बोलू, याला प्रसन्न करण्यासाठी अशी काय कृती आहे. राईट? म्हणजे फक्त तुमच्या बोलण्याने हा, फक्त बोलण्यापर्यंतच आहे हे काही गोष्टी, किंवा जी सेवा तुम्ही देणार आहात ते, की असं काय करू. जर तो काही अपेक्षेने माझ्याकडे आलेला आहे, तर रिटर्न मध्ये मी त्याला कसं व्हॅल्यू ऍड करू. सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून हे कार्य करायचं आहे. कळालं? म्हणजे स्वतःचं इंटेलिजन्स पण याच्यात वापरायचं आहे, फक्त दुसऱ्या व्यक्तीला चांगलं फील होण्यासाठी. म्हणजे काही माता भगिनी असतील किंवा काही बंधू बांधव असतील, परंतु आपल्या घरातीलच ते व्यक्ती आहेत असं समजून त्यांच्याशी ज्यावेळेस आपण बिहेवियर करतो. एखादी स्त्री असेल तर असं जर तुम्ही समजलात की ती माझी बहीण आहे, माझी मुलगी आहे किंवा माझ्या आई समान आहे, तर हिच्यासाठी मी काय करू शकतो, एवढा थॉट जरी आला ना, तरी सुद्धा तुमच्या जीवनात परिवर्तन होईल. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण होतील, फ्रिक्वेन्सी वाढेल, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी वाढेल. राईट? अंतर्गत हृदयात त्या चांगल्या फिलिंग येतील. कळालं? हे फार महत्वाचं आहे. आज दिवसभर दररोजच प्रॅक्टिस करा, पण आजच्या दिवसात याची सुरुवात करा. दिस इज वॉट द प्रॅक्टिकल वन, की मी समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय व्हॅल्यू ऍड करू शकतो. जेवढी जास्त तुम्ही व्हॅल्यू ऍड कराल, तितकं रिटर्न तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल. हा निसर्गाचा नियम आहे. चॅनल फक्त बदललेले असतील. चॅनलचा अर्थ काय? मीडियम. मीडियमचा अर्थ काय? मीडिएटर म्हणजे काय? निमित्त.
निमित्त. निमित्त. ज्या व्यक्तीला तुम्ही मदत करत आहात कदाचित तो तुम्हाला रिटर्न मध्ये मदत करणार नाही, कदाचित. परंतु हे तुमचं कार्य तुमच्या लिहिलं गेलेलं आहे डेस्टिनीमध्ये, युनिव्हर्समध्ये, ब्रह्मांडात हे सोडलेलं आहे. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे काय, तुम्ही एक द्या, तुम्ही एक बीज लावा, तुम्हाला रिटर्न मध्ये किती मिळतील? 100 किंवा 1000 परत मिळतील. तोच व्यक्ती देईल का? नाही. आणि निसर्ग आपल्याकडे स्वतःकडे कधीही उधारी ठेवत नाही, परतफेड करतो. तुम्ही ए ला मदत करा, कदाचित बी सी डी ई एफ झेड पर्यंत मदत परत यायला सुरुवात होईल. कळालं? फक्त तुम्हाला द्यायचंय जे काही तुमचं आहे प्रामाणिकपणे. आशीर्वाद द्या, आशीर्वाद मिळेल. शिव्या शाप द्या, कितीतरी पटीने परत मिळतील. षडयंत्र करा, कितीतरी पटीने परत मिळेल. लक्षात आलं? हा निसर्गाचा तो भंडार आहे. यामध्ये तुम्ही जे द्याल ते आणि खरोखर ही जादू आहे, द मॅजिक. हा मॅजिकल वर्ल्ड आहे. हे जगच मॅजिकल आहे. काल परवा मला स्मशानात, वैकुंठ भूमीत जाण्याची संधी प्राप्त झाली. काही कारणास्तव मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर खरोखर एक वैराग्य जागृत होतं. तुम्हाला माहितीये, हे मनुष्य शरीर जे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, राईट, हे सगळे तत्व आपल्या आतमध्ये आहेत. हे हाडं जे आहेत हे पृथ्वी तत्व आहे, राईट. परंतु या शरीराला जो आकार प्राप्त झालेला आहे, जो तुम्हाला 6 फूट 6.5 फूट जो भक्कम शरीर दिसत आहे ना, हे काय माहितीये, हे आकाश तत्व आहे. आकाश तत्व. ज्यावेळेस याची राख होते ना, त्यावेळेस ही राख कदाचित, म्हणजे हे सगळे भस्म झाल्यानंतर एका काडी पेटीत बसेल एवढी याची क्षमता आहे. एवढंच आहे. पण या पंचमहाभूतांमुळे त्याचं अस्तित्व निर्माण होतं, राईट. आणि अजून सायंटिफिक जर एखाद्या व्यक्तीला हवं असेल, तर वी आर मेड अप ऑफ 6 एलिमेंट्स. आपण 6 एलिमेंटने बनलेलो आहोत. काय काय? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन, कॅल्शियम, फॉस्फरस आणि नायट्रोजन. एवढीच एलिमेंट्स आहेत आपल्यात. केमिकल जर कोणाला सेग्रिगेशन करायचं असेल, याचा विच्छेद करायचा असेल, तर ह्या 6 इन्ग्रेडियंट आहे. मग तुम्हाला माहिती आहे टोमॅटो कशापासून बनलाय? या 6 पासूनच बनलाय. वांग, बटाटा, भाजी किंवा ज्या पण वस्तू इन्ग्रेडियंट्स आजूबाजूला दिसत आहेत, हे फक्त 6 हे इन्ग्रेडियंट्स आहेत बेसिक. मग मनुष्य काय आहे? आता जे प्राप्त झाले ना, हे हे दुर्मिळ आहे. जर काही व्यसन असतील, तुम्ही हा माझा व्हिडिओ जर ऐकत असाल आणि या लेवल इथपर्यंत पोहोचला असाल, तर ही अजून सुद्धा वेळ आहे. ह्या शरीराचा सन्मान करा, रिस्पेक्ट द्या. ही पुन्हा पुन्हा नाही मिळत. आणि आता जर प्राप्त झालेलं आहे, तर ते तुमचे गोल ध्येय जे तुम्ही ठरवलेले ते साकार करण्यासाठी याचा उपयोग करा. बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. इहलोक आणि परलोक सुधारण्याचं, सवारण्याचं हे साधन आहे. याचा अपमान करू नका. ह्या शरीराचा रिस्पेक्ट करा. हे शरीर तुम्हाला थोड्या दिवसांसाठी दिलेलं आहे. ह्या भ्रमात पण राहू नका की कायम राहायचंय. नाही. 365 दिवस याच्याप्रमाणे 100 वर्ष जगला तरी 36,500 एवढंच जगणार आहात, राईट. 75 वर्ष जर जगला तर 25,500 दिवस एवढंच जगणार आहात, राईट. दिवस म्हणलोय मी, हा म्हणजे 12 तास 12 तास. आणि 8 तास जर तुम्ही झोपेतच जाणार असेल, मग खाली राहिले किती दिवस? आणि काय करणार आहात तुम्ही ह्या शरीराचं, राईट. अनासक्त असून ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे फोकस कराल ना, त्यावेळेस तुम्हाला ऊर्जा शक्ती जास्त प्राप्त होईल की आपल्याला मर्यादित वेळ आहे. मग आता सांगा, व्यायाम करायला कधी कंटाळा येईल? ज्याला ही अवेअरनेस आहे त्याला नाही येणार. कारण शरीर खलु धर्म साधनम. धर्म किंवा जे काही तुम्हाला साध्य करायचं आहे त्याच्यासाठी शरीर हे माध्यम आहे.
राईट. तर आता आपण इथे थांबूया. अजून काही बेसिक गोष्टी आहेत. ऍक्च्युली हा 5 ते 6 तासाचा सेशन आहे, 7-8 तास, कधी कधी 12-12 तास मी बोललेलो आहे. या एक एक गोष्टी एक्सप्लोर होत जातील, परंतु जर टॉपिक बाय टॉपिक आपल्याला करायचं असेल तर 8 तास तरी लागतील, 6 तास तरी लागतील कमीत कमी, जेवण वगैरे करून एका दिवसाचं शेड्युलिंग केलं तर. तर यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार फार महत्वाच्या आहेत. राईट. आणि मी जे सांगतो हे प्रॅक्टिकली फॉलो करा. फक्त 3 महिन्याचा वेळ आणि याच्यात तुमच्या जीवनात परिवर्तन आणि बदल घडेल. खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव.